स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मनात कुठेतरी तुला सलते आहे. एक वेदना आहे. एक न बोललेली खंत आहे. मी ते करू शकलो असतो. मी प्रयत्न केला असता तर. थोडं धाडस दाखवलं असतं तर. पण जीवनाच्या जबाबदाऱ्यांनी तुला घट्ट पकडलं. घर, संसार, नोकरी, कर्ज, लोकांची अपेक्षा. आणि त्या सगळ्यात तू स्वतःलाच विसरलास. तुझी स्वप्न, तुझ्या इच्छा, तुझं खरं रूप. बाळा, जबाबदाऱ्या वाईट नसतात, पण त्या निभावताना स्वतःला संपवणं चूक आहे. तू म्हणतोस, आता उशीर झाला. कोणी सांगितलं तुला? कोण ठरवतं वेळ? सूर्य कधीही उगवला की अंधार पळतोच. तो सकाळी 6ला उगवो की 8ला, अंधाराला फरक पडत नाही. तो जातोच. तसंच तुझ्या आयुष्यात आहे. जोपर्यंत तुझा श्वास चालू आहे, तोपर्यंत तुझं स्वप्न जिवंत आहे. तू अजून जिवंत आहेस ना? मग संपलं काय? तुझ्या मनात अजूनही आग आहे. तुला अजूनही वाटतं, मला काहीतरी करायचं आहे. ही भावना मीच दिली आहे तुला. जी व्यक्ती पूर्णपणे हार मानते, तिला अशी सल लागत नाही. ही सल म्हणजेच तुझ्या आतला जिवंतपणा आहे. तू म्हणतोस, लोक काय म्हणतील? लोक, जे स्वतः काही करत नाहीत, तेच दुसऱ्यांवर हसतात. जे प्रयत्न करतात, ते दुसऱ्यांना उभं करतात. बाळा, लोकांच्या हसण्यापेक्षा तुझी अपूर्ण स्वप्न जास्त मोठी आहेत. तुला भीती वाटते अपयशाची, नकाराची, चुकण्याची? चुकणं म्हणजे संपणं नसतं. चुकणं म्हणजे शिकणं असतं. तू पडशील, हो पडशील, पण मी आहे ना तुला उचलायला. तू एक पाऊल टाक, फक्त एक. सगळा रस्ता दिसण्याची गरज नाही, फक्त पहिलं पाऊल टाक. रस्ते चालणाऱ्यांसाठी तयार होतात, बसून राहणाऱ्यांसाठी नाही. तुझी स्वप्न मोठी आहेत, पण तुझं धाडस अजून जागं व्हायचं आहे. आत्तापर्यंत तू इतरांसाठी जगलास, आता थोडं स्वतःसाठी जग. स्वतःला कमी समजू नकोस. तू सामान्य नाहीस. सामान्य जीवन जगणाऱ्यांची कोणी दखल घेत नाही, पण इतिहास घडवणाऱ्यांना नियती जास्त परीक्षा देते. तुझ्यावर संकटं आली कारण तुझ्यात ताकद आहे. देव कमजोर माणसाला मोठी लढाई देत नाही. तुला अजून वाटतं, मी उशीर केला. अरे, ज्या दिवशी तू सुरुवात करशील, तोच तुझ्यासाठी योग्य दिवस आहे. काल गेला, उद्या अजून आला नाही. आज आहे. आज तू निर्णय घे. लहान सुरुवात कर, मोठं स्वप्न ठेव, सातत्य ठेव. मी तुला नवं बळ देईन, नवा आत्मविश्वास देईन, नवं धैर्य देईन. पण चालायचं तुलाच आहे. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे तू काहीच करायचं नाही असं नाही. मी साथ देतो, पण पाऊल तू टाक. तुझ्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तुझ्या आतली भीती आजच सोड. लोक हसतील, आज हसतील, उद्या टाळ्या वाजवतील. पण त्यासाठी तुला आज सुरुवात करावी लागेल. बाळा, तुझ्या आयुष्याचा रथ इतरांच्या हातात देऊ नकोस. आजपासून तू स्वतःच्या स्वप्नांचा सारथी हो. जबाबदाऱ्या सांभाळ, पण स्वतःलाही सांभाळ. तुझ्या डोळ्यातलं स्वप्न मी पाहिलं आहे. आणि लक्षात ठेव, जोपर्यंत तुझा श्वास चालू आहे, तोपर्यंत तुझं स्वप्न जिवंत आहे. भिऊ नकोस, थांबू नकोस, हार मानू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. स्वामी